राहुल गांधींच्या लेखाला मुख्यमंत्री फडणवीसांनी लेखानं उत्तर दिलंय। जनता त्यांना नाकारते आणि ते जनतेचा जनादेश नाकारतात। जनादेशाचा अपमान कराल तर जनता माफ करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना दिलाय। विधानसभा निवडणुकीमध्ये फिक्सिंगचा राहुल गांधी यांनी आरोप केलेला होता। विधानसभा निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याचा राहुल गांधींच्या आरोपाला मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे। नेमकं त्यांच्या लेखामध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया। निवडणूक आयुक्तांची निवड करणारी समितीच हेराफेरी करून फिक्स करणे। 1950 पासून नवीन कायदा अस्तित्वात येईस्तोवर मुख्य निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारने थेट नियुक्त केले। आतापर्यंत 26 पैकी 25 आयुक्त तुम्ही केंद्र सरकारकडून थेट नेमले। पहिल्यांदाच मोदींनी विरोधी पक्षनेता किंवा मोठ्या पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केली। मतदार यादीत बनावट नावांची मोठ्या प्रमाणात भर। 5 महिन्यात तब्बल 41 लाख नवीन मतदार। लोकसभा निवडणुकीत पिछाडीवर असलेल्या जागांवर चमत्कारिक वाढ। मतदानानंतर 76 लाख मतांची चमत्कारिक वाढ। मतदार वाढीचा विषय समजून घ्या। युवा मतदारांची संख्या सातत्याने वाढत असते। 40,81,229 मतदारांपैकी 26,46,608 मतदार हे युवा मतदार होते। पुरावे लपवण्यासाठी नियमात बदल। सीसीटीव्ही फुटेज मागितल्यावर निवडणूक आयोगाकडून अडथळे। आधी रात्री उशिरा अंतिम आकडेवारी यायची, आता 5 वाजता येऊन दुसऱ्या दिवशी अंतिम आकडेवारी येते। काल राहुल गांधींनी एक लेख लिहिला आणि या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभेचा जो निकाल लागला त्यावरती त्यांनी आक्षेप नोंदवले। मुख्यमंत्र्यांनी त्याला आज लेखातूनच प्रत्युत्तर दिलंय। ज्यांना जनतेनं नाकारलं ते आता जनमताला नाकारतायत। नाही, आता होऊन गेलेल्या गोष्टीला लागलेल्या मटका आकड्यांना आता काही बोलायचं नाही। आता जनतेने पण पाहिलंय काय झालंय, त्यामुळे जे होऊन गेलं ते स्वीकारलं, पण स्वीकारलं याचा अर्थ झालेलं बोलूच नाही, ही दादागिरी नाही चालणार।